कार आम्ही तिथं आलो तेव्हा दोघं बापल्या शेपाट घालून पळून गेला रे. दम होता तर बोलायच होतं. बोलवाय होती 4 माणसं तिथल्या तिथं लगी फैसला केला असता. तुम्हाला लाज नाही ते तुम्ही बिनआबरूची माणसं आहे ती. त्यांनी आई बापाने तुम्हाला बोलणं तर काय लावली नाही ती. सोडून दिली संस्कार त्याने. म्हणजे काय ती त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित नाही. कारण कसं आहे पहिली म्हण आहे वाडवडिलांची, अख्ख्या गावात कोण बी असू द्या कोळ्याशिवट पाणी पाजत नव्हतं कोण. एवढं ध्यानात घ्या. परत बोलताना 10 वेळा विचार करून बोल. कोणापाशी का बोलला ना. आणि फोन तर तू चुकून करूच नको. आणि केला तर तुझी धुलाई होणार. त्यापासून चालू केलाय. फक्त त्याला काय मुजरा घालायचा आहे ना, तू घालून घे म्हणावं एकदा. तुला काय करायचं ते करून घे म्हणावं. 3-3दा उठलं की ते आमच्या डोक्याला सारखं टेन्शन झालंय. कसं आहे, आम्ही जी गिराईक एखादा आमच्या पैसे आलंय त्याला जरा शेत बघून ये आणि आपण करू म्हणलं व्यवहार, की ते गिरायकाला ती सांगितलेलं आहे, ती गिराईक लगेच म्हणतंय फोन करून तिथनं, तुमचा असं आहे तुम्ही कशा पाहिजे आम्हाला तुमची द्यायची आहे म्हणतात, तुमचा पहिला गोंधळ आहे. म्हणजे यानं फक्त एकच आशा ठेवली की यांच्या रानाला गिराईक कसं बुजवायचं, बुजवून घालवायचं आणि ह्यांची दर पाडून कोणी घेऊन ये आणि मी परत गोळ्यात घ्यावं. अरे गोळ्यात घेतली तरी मी तुला देत नाही, नाही जरी माझी केली तर चालेल. इसं इथलं सारसारी करून मी पाहर तिथे येणार, ती शेती करून पिकवून खाणार. तू काय करणार आहे मला बघायचंच आहे. आणि तुझ्या बांधाला बांधच आहे परत. तू कुठलं तुझ्या रानात जातो माझ्या रानात पाऊल ठेवून ते बी मला बघायचं आहे. झाली माणूस एकदा दोनदा टेन्शन घेत. तू लागला सारखं टेन्शन दे म्हणून काय बसतोय काय आता. आणि तुला काय वाटलं सांगणारी तुला लय चुतिया माणसं आहे तिथे. सांगितलं ती काय करत नसते ती. आम्ही सरतापणा घेतला 4 माणसं सांगितलं म्हणून आम्ही ऐकलं. पण आता काय ऐकायची गरज आहे. तू पाकांच्या डोक्यावर पाणी घाल. लांबची नाही ती सांगणारी, जवळचीच असते ती बहीण. जी असते ती घरातलीच असते, ती लई लांबची नसते ती. कारण की त्यांना माहिती नाही की आपल्यात काय होतंय काय नाही. बाहेरच्यांना घरात त्यांना बाहेरच्यांना माहिती नाही आपल्यात काय होतंय. आपल्या जवळची आहे ती त्यांना माहित आहे ना आपल्या घरातली नाजूक भिंत कुठली आहे की त्याच्यावर घाव केला की ती घर पडतंय. अरे तुम्ही अशी घर फोडली तर तुमची बी फुटणार आहे ती. टिकत नसते ती. बघतोय आम्ही टिकत नसते ती. लोकांच्या घरात भांडणं किंवा लोकांच्या घराचं वाटोळ करून त्याच्या इस्टेटीचं त्याच्या जिमनीचं वाटोळ करून तुला काहीच मिळणार नाही. तुला किती प्रयत्न करायचं तेवढं कर बाबा. काय आजपर्यंत केले तर अजून इथून पुढे पण कर. पण आता काय झालंय, आता आम्ही यांनी तर म्हणते तिथंच जाऊया आपण. इथला इसा या दोघाला देऊया तिथं आपण जाऊया. बघू आता ह्याच्यावर काय निर्णय होतोय काय नाही. निर्णय कॅन्सर. जे आता आमची चौघी नावाची बहिणीला इसा जायचं ना आमच्यातनं, तिघ जण बहिणीला ती देऊन टाकायची. काय तिची होईल ते किमतीनं रक्कम देऊन टाकायची आणि असं सारासार करून एक जण तिथं जायचं. मी तर माझी जी इच्छा आहे तिथं जायची. तिथं गेले स्वतःची शेती आहे, कसली शेती आहे, पण काय म्हणते ती नको वाटायला लागली. काय ती म्हण आहे की स्वतःच काय असून उपयोग नाही हो, असं झालंय. सगळा उपयोग आहे ना. उपयोग करायचा आता आपण. पण कसं असतंय, काय लोक असते ती कान भरणारे घर फोडणारे, त्यांना फुकटच आपण ते काम दिलंय ना. एखाद्या भांड कशी लावायची त्यांना माहित आहे ह्यांच्या भावात म्हणजे कोण ऐकतंय कोण नाही, कोण असंही करतंय. पण किती जर भावाला सांगितलं तर भावाला भाव येऊन शेवटी सांगणारच आहे. किती जरी प्रयत्न केला, किती जरी काय जरी केलं तर शेवटी ती येऊन ज्यावेळेस भाऊजीला सांगितलं, भाऊजीने ह्यांना सांगितलं, मग कळता राहिलं का. एवढं बोलला एवढं सांगितलं, शेवटी कळायच ती कळलं. भावाला येऊन सांगायचं ती सांगितलं. शेवटी या काय बाप्पाची लेकरं आहे ती काय या काय बाप्पाची ती कॉल करतोय विचारतोय त्यांचा फोन हाय त्याला बोलवा, त्याच्यापाशी माझा फोन द्या, मी त्या संग बोलतो. आणि ते संग बोलल्यानंतर मग ती म्हणतोय माझी त्यांना द्यायची आहे आणि आमच्या भावांची बी द्यायची आहे. आणि तू हो मोरण तू म्हणला की होऊन जातं नाही घराचा कारभार. अरे तू म्हणून घराचा कारभारी होत नाही. आणि असलं लोकांच्या घरावर तू कोळसं बी ठेवू नको, टेंब बी ठेवू नको. तुझ्या घरावर वेळ आली तर तुझ्यातलं कारभारी किती करावं लागते तुला माहिती नाही. परत तुला तुझ्या घरचं कारभारी ज्याला उभा राहून हागाय मुता येत नाही तसली कारभारी तुला करावं लागते. भाऊजीला तिथं सांगितलं का ही घरचा कारभारी म्हणजे बघा आमची म्हणजे थोरला धीर आहे तिथं त्या माणसांनी इथल्या माणसाने त्या माणसाला सांगितलं की बोला ही घरचा कारभारी आहे, ही जी म्हणाल ती होऊन जात. म्हणजे
काय आहे की त्यांनी आमच्या घरातल्या घरात भांडण लावायचा प्रयत्न केला. ती काय घोटभर आम्हाला काय पाजायची माहित नाही बरं का, ही किस्सा आम्हाला काय माहिती नाही, पण ज्या वेळेस त्यानं येऊन सांगितलं ह्याला आणि ही कालवा करायला लागल्यावर ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस माहिती झालं. ते म्हणलं असं असं मला फोन आलता, मला बोलवलं होतं, गेलो मी त्या संग बोललो, ते म्हणत होतं एवढी एवढी रक्कम देतो या कागदाला आणि तुमचं भाव बहीण सगळी घेऊन या. तर मी त्यांना असं बोलतो की त्यांच्या पुढे मी जात नाही, जी ती काय म्हणते ती, कारण ती करणार आहे ती दोघं करते ती त्यांच्या मागं मी, तर तुम्ही नेट करा आणि त्यांना घेऊन या. अरे तू अशी एखाद्याला भुरळ पाडली म्हणून माणसं फुटत नसते ती. नुसती भुरळ पण पाडत नाही ते, त्यांचं काम आहे ती करते ती. पण त्यामुळे त्याच्या डोक्यात नेमकं चालू आहे काय, व्यवहार करतोय मोडतोय अजून पण आपल्याला मग ते त्याची कसं आहे, त्याला मुलगी फुकाट नसते. घ्यायचंय ग, अब्दून 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 ती तर देईल का त्याची फुकट? हा? फुकाट घ्यायचंय त्याला घ्यायचंय. तुझ्यात जर एवढी जिद्दन हिंमतन तुझी एवढी जर बोलण्याची पद्धत जर चांगली असेल आणि तू त्या खरंच एका बापाची आणि एका आईची अवलाद असशील तर जेवढ्याला घेतली तेवढ्याला ती दे, आम्ही खरेदी करतो. आमची काही राहू दे, ती जी आम्ही घेतो दे माघारी. आहे का तुझ्यात तेवढे दम? अरे दुसऱ्याची जिरवण्यात तुझी जिरली, त्या गावात तुला तोंड दाखवायची जागा नाही. बिनलाजी झाला तरी बी अजून म्हणतोच काय, त्यांची जिरवली शेवट मी सहजासहजी त्यांना सुट्टी देणार नाही, आम्हाला सुट्टी द्यायची गरज नाही, पण तुला सुट्टी यात भेटत नाही. तू काय करतोय काय नाही, आम्ही बाहेर गावात आहे, तू त्या गावात आहे, तरी तू तिथं काय करतोय आम्हाला समजतंय. कशाला लागलाय तोंड उचलून एवढं मोठं बोलायला? अरे आम्ही तिथं आल्यावर तुला पळता वही कुत्र्या थोडी होती, बापल्या शिपूड घालून पळताय रानातनं बाहेर, लगेच थांबत नाही 2 मिनिटं. आणि मागं कोण बी वाघ होईल, पण खरंच जंगलात येऊन डरकावणारा वाघ असतो. असं कोल्ह येऊन किती बी भुकून जातात, त्याला वाघ म्हणत नाही ते. कारण आम्ही तिथं आलो तेव्हा दोघं बापल्या शेपाट घालून पळून गेला रे. दम होता तर बोलायच होतं, बोलवाय होती 4 माणसं, तिथल्या तिथं लगी फैसला केला असता. तुम्हाला लाज नाही ते, तुम्ही बिनआबरूची माणसं आहे ते. त्यांनी आई बापाने तुम्हाला बोलणं तर काय लावली नाही ती, सोडून दिली संस्कार त्याने. म्हणजे काय ती, त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित नाही आणि तुम्ही दुसऱ्याची जिरवताय. अजून मी नीट सांगतोय, आमची जिरवण्या नादात तुम्ही जिरवून घेऊ नका. आम्ही असताना कोळ्याच आहे आणि आमच्यात पहिलेच चालत होत्या वाढ वडिलांच्या पकालीत पाणी कुणीकडे भरत होती आणि सोडत कुणीकडे होती हे जर माहित असलं तर तुम्ही आमच्या नादी लागू नका. परत बोलताना 10 वेळा विचार करून बोल, कोणापाशी का बोलला ना. आणि फोन तर तू चुकून करूच नको, आणि केला तर तू ठरलं या समजा काय असतेली ती झाडं तिथली काढायची, जेसीपी लावून ना ट्रॅक्टर लावून ना रान फण काढून घ्यायचं, नांगरून घ्यायचं, जी झाडं मोठी मोठी येते ती सरळ जेसीपीनं दाबून शिना पिटवून द्यायची. आणि जिथनं आपलं रान येतं तिथनं मोपून शिना सरळ डांब राहून घ्यायचं आणि आपलं रान वाहवाटायचं, पेरायचं, काय जे आपलं करू वाटत ते आपण करायचं. कारण की आपण जोपर्यंत त्या रानात काय करत नाही, हालचावल त्या रान नीट टिटकं करत नाही, तोपर्यंत ती चालचूळ केल्याशिवाय राहणार नाही, कुणापाशी काय बोलल्याशिवाय राहणार नाही. त्याचा प्रयत्न ती करणार, हितल्यांना फोन करणार, हितल्यांना काड्या लावायला लावणार, परत इथं भांडणं लागणार, कालवा होणार, आणि जे काय व्हायचं ते त्याच्या मनासारखं झालं की मग त्याला बरं वाटणार, पण ती होऊ देणार नाही आम्ही. एवढं लक्षात ठेवू. जेवढा तो आम्हाला त्रास दिला नाही या महिन्यात त्याच्या दुपटीने तुला त्रास होणार, एवढं लक्षात ठेव. काय तो गुढीत सांगून ऐकलं नाही, प्रेमानं सांगून ऐकलं नाही, आता काय असेल ती बरोबरच होणार. आता राहिलं हा. तेच होणार आहे हो. आता काय म्हणतो, तुमची कोण आणायची ती आणा, तुमचा माणूस आणायच ती आणा, तुम्हाला काय करायचं ती करा, पण तुमची जिरवणार आणि तुमचं रान शेवटी मीच बाजार घेणार. तुझं जे रान तो टाकलेलं आहे ना ते आधी तुझ्या ताब्यात घे आणि मग आमच्या रानाचा विषय काढ. तुझी लायकी सुद्धा नाही आमच्या रानाचं नाव सुद्धा तोंडात घ्यायचं. आमच्या नावावर असून एवढी डारडूर करतोय, आमच्याच नावावर नसतं तर मग तो काय केलं असतं. बापलेकानी फुकट बळकवली असती की. मामांना म्हणत होती अंगठं द्या, मामाने अंगठं दिलं नाही तर, मामांना वाचता लिहिता येत नव्हतं, मामाने अंगठं दिलं नाही तर, गट फोडलं नाही तर, ती म्हणते ती गट फोडला नाही, दिशा दावल्या नाही त्या, दिशा दाखवल्या नाही त्या, तर ह्यांनी पेरलं कसं, पिकं काढली कशी, हिर खाल्ली कशी. तुला आपलं स्वतः करून दिलंय, कारण आमचं वडील बारकं होतं.
आम्हाला अजून पण येतंय गट कुठला हा. नाही इस उचलायचा अधिकार आमचा आहे. कसं उचलायचं कसं नाही अजून पण आमचा अधिकार आहे पूर्णपणे काय? होय जोता आडवा आता उभा इथं परत उद्या आडवं करून उचलीन हा कोण आम्हाला अडवणार आहे कारण आमचं चालतंय. अरे तू आमचं एवढं चालत असून तू आम्हाला भ्या घालायला लागलाय म्हणजे तुला किती भ्या आहे तू त्याचा विचार केला नाही. पण रेल कनेक्शन ज्या वेळेस आम्ही ती करल ना करून दाखवल तेव्हा बराबरच पळती बोई तोडी उठती कशी फाटती ती परत तुला समजा. नोटीस